आम्हाला अनेकांची पत्र येतात. माझ्याकडे आता फायनान्स अँड प्लॅनिंग आहे, त्याच्यामध्ये खूप काही पत्र आल्यानंतर मी त्याच्यामध्ये जर योग्य असेल तर करण्याचा प्रयत्न करतो, योग्य नसेल तर मी ते पत्र बाजूला ठेवतो. पण या घटनेनंतर ज्या कारवाया महानगरपालिकेच्या माध्यमातून केल्या गेल्या, जवळपास 100हून अधिक पब असतील, हॉटेल असतील, अनधिकृत बांधकाम तोडलं गेलं. पण हे जेव्हा कधी लक्षात आलं, उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. पुणेकरांची मागणी अशी आहे, या अधिकाऱ्यांची तुम्ही ईडी चौकशी लावणार का? त्याच्यावर कडक कारवाई होणार? तुम्ही लगेचच तुम्ही ईडी शिवाय, ईडीला काही तेवढीच कामं नाहीयेत. आपला देश एवढा मोठा आहे, उठलं की ईडी, उठलं की ईडी. ईडीकडे जाणाऱ्या केसेस वेगळ्या असतात. असं करू नका. आपण पण आता ताई पानांनी काही पण प्रश्न विचारू नका. अधिकार आहे तुमचा. एक मिनिट आमचं तो नंतर आलाय, थांब जरा. त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे. जर आता सध्या तर प्रशासक आहे सगळीकडं, ज्या त्या उद्या तुमचं पोस्टिंग आयुक्त म्हणून झालं, त्यांचं पोस्टिंग सीपी म्हणून झालं, तर आम्ही कुणी पोस्टिंग झाल्यानंतर माझा पहिला त्या सीपीला, त्या एसपीला, त्या आयुक्तांना सांगणं असतं, नियमाच्या बाहेर जाऊन अजिबात कुठलं करू नका. राजकीय दबावाने कुठलंही काम करू नका. त्याच्यामध्ये कारण नसताना मग पुढं ते निस्तरता नाकेनऊ येतं. नियमाने वागलो तर हे प्रश्न कधी पण निर्माण होत नाही. आता पण ह्या केसमध्ये आपण बघताय, यामध्ये जे कुणी संबंधित आहे, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला की त्यांच्या आईला पण काहीतरी घेतलंय. याचा अर्थ तिथं पण ब्लडच्या संदर्भात काहीतरी तक्रार असेल आणि ते चौकशीमध्ये निष्पन्न झाले असेल. त्याच्यामध्ये रोज आम्ही एवढंच सांगतो की चौकशी अतिशय पारदर्शकपणे करा. कुणाचाही तिथं हस्तक्षेपाला वाव ठेवू नका आणि कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. कारण ही मॅटर आता जनतेची मॅटर झालेली आहे. दादा, छगन भुजबळांचं जे काही सातत्याने जी वक्तव्य येतात महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करणारे आहेत, अशा पद्धतीने अजिबात संभ्रम निर्माण आमच्यात होत नाही, काळजी करू नका. दादा, तुम्ही गुटखा बंदी केली होती, सारार पाटलांनी डान्सबार बंदी केली, दारू बंदी या पार्श्वभूमीवर पब असेल, बार असेल, डान्सबार असेल, सगळं मूळ दारू आहे. तर राज्यात दारूबंदीचा विचार व्हावा असं वाटतं? ह्या संदर्भातला निर्णय सरकार घेत असतात. आजपर्यंत जेवढी सरकार आली त्याच्यामध्ये कुणीही दारूबंदीचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला नाहीये. काही जिल्ह्यामध्ये आपण बंदी केली, उदाहरणार्थ वर्धा, उदाहरणार्थ चंद्रपूर, असे काही जिल्ह्यामध्ये बंदी त्या ठिकाणी झाली. त्याबद्दलचा निर्णय हा धोरणात्मक असतो. मागे सभागृहामध्ये देखील जसं इथून पुढे दारूची कुठली दुकानं ही देण्यात येऊ नयेत असा एक ठराव झालेला आहे ह्याचा विधिमंडळाचा, आणि त्या पद्धतीनं आपण दारूची दुकानं त्या दिवसापासून बंद केलेली आहेत. आणि आता हा जो नवीन प्रश्न आलेला आहे त्याच्याबद्दल आता आचारसंहिता आहे. आम्ही आचारसंहिता उठावी म्हणून प्रयत्न केलेला होता, शिथिल करावी म्हणून, परंतु निवडणूक आयोगाने सांगितलं 6 तारखेपर्यंत आम्ही काही ती शिथिल करणार नाही. त्यामुळं आम्हाला पण बैठका घेत असताना ऑथेंटिक बैठका अजेंडा काढून बैठका घेता येत नाहीयेत. परंतु आम्ही माहिती